शहाणपणा करू नका बोलता येत असेल तर बोलायचं नाही, कळलं का? चला बाहेर तुम्ही तिथे हातवारे करू नका, आवाज खाली आणि हात वर केला तर सांगतो तुम्हाला आमदारावर ते झालं असं की गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती। मग त्यानंतर पोलिसांनी आव्हाडांच्या ज्या कार्यकर्त्याने मार खाल्ला त्याच नितीन देशमुखला पोलिसांनी अटक केलं। या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार दोघेही मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गेले। या ठिकाणी रोहित पवार आणि तेथील पोलीस अधिकारी यांच्यात बाचाबाची झाल्याची बघायला मिळाली। पोलीस ठाण्यात एक पोलीस अधिकारी रोहित पवार यांच्याशी हातवारे करून बोलत होता। ही बाब रोहित पवार यांना खटकली। यानंतर त्यांचा पारा चढला। मग त्यानंतर त्यांनी मोठ्या आवाजात संबंधित पोलीस अधिकाऱ्याला झापले। हातवारे करू नका, आवाज खाली करा, शहाणपणा करू नका, बोलता येत नसेल तर बोलू नका, कळलं का? अशा शब्दात रोहित पवार यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला झापले। यावेळी रोहित पवारांचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले। ज्यावेळी पोलिसांनी कारवाई करायचे संकेत दिले तेव्हा रोहित पवार यांचे कार्यकर्ते चवतळले आणि साहेबांना हात लावायचा नाही अशा भाषेत इशारा दिला। हा सगळा राडा सुरू असताना जितेंद्र आव्हाड देखील घटनास्थळी होते। दरम्यान आव्हाडांसह काही कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केल्यानंतर पोलीस ठाण्यातला तणाव कमी झाला। पण या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात रोहित पवार एका पोलीस अधिकाऱ्यावर संताप व्यक्त करताना दिसत आहे। की या व्हिडिओवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।